मित्रांनो नमस्कार. पार्ट्स ऑफ स्पीच आपण या लेक्चर पासून चालू करत आहोत. तर पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. इंग्लिश असू दे किंवा मराठी असू दे, दोन्हीमध्ये 8 प्रकारचे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, बरोबर आहे. ऍक्च्युली पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती आहे. म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय, लाय हा शब्द दिसताना आपल्याला तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, लायचा अर्थ खोटे बोलणे. म्हणजे हा ऍक्च्युली वर्ब तर आहेच, बरोबर आहे. याच लायचा दुसरा अर्थ पडलेला असणे असा पण आहे, बरोबर आहे. याच बरोबर हे लाय नाउन म्हणून पण कार्य करतं. तुम्हाला मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे, फास्ट हा शब्द जो परीक्षेमध्ये अनेकदा येऊन गेलेला आहे. आता फास्ट हा शब्द असं म्हटलं तर फास्ट म्हणजे तेज, जलद हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच तेज किंवा जलद असं ज्या वेळेला आपण त्याला म्हणतो त्यावेळेला आपण त्याला ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो, बरोबर आहे ना. पण याच फास्टचा उपयोग नाउन म्हणून सुद्धा केला जातो. ज्या वेळेला तो नाउन म्हणून केला जातो त्यावेळेला त्याचा अर्थ उपवास असा असतो, बरोबर आहे. हेच जर त्याचा अर्थ वर्ब म्हणून केला गेला तर त्याचा अर्थ उपवास करणे असा पण आहे. जलद तेज असं जर केलं तर परत आपण ते ऍडजेक्टिव्ह आहे असं पण म्हणतो. आणि हेच फास्ट ऍडव्हर्ब पण आहे. सांगायचं मित्रांनो एवढ्यासाठी की एक शब्द विविध प्रकारे कार्य करत असतो. ऍक्च्युली शब्दावरती कधीही अवलंबून आहे किंवा शब्द बघून आपल्याला कधीही समजू शकत नाही की हा पार्ट्स ऑफ स्पीच कुठला आहे. वाक्यामध्ये एखादा शब्द कोणत्या प्रकारे कार्य करतो त्याला पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतात, बरोबर ना. मग आता पार्ट्स ऑफ स्पीच ज्या वेळेला आपण शिकत असतो त्यावेळेला नेमकं काय आपल्याला जाणून घ्यायचं असतं, तर वाक्यामध्ये तो शब्द जे कार्य करतो ते कार्य कोणत्या कोणत्या प्रकारे करतो, म्हणजेच कसं करतो हे आपल्याला समजलं पाहिजे. उदाहरणार्थ पार्ट्स ऑफ स्पीच कुठले कुठले बघा. सगळ्यात पहिल्यांदा नाउन, नाउनच्या नंतर ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्हच्या नंतर व्हर्ब, व्हर्बच्या नंतर प्रोनाउन, त्याच्यानंतर प्रिपोजिशन, ऍडव्हर्ब, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन, असे 8 प्रकारचे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. हे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत म्हणजे आपल्याला हे समजलं पाहिजे की प्रत्येक वेळेला शब्द म्हणजे समजा आता होम हा शब्द आहे. होम हा शब्द असं बघायला गेलं तर कॉमन नाउन आहे. पण तो कॉमन नाउन नेहमीच असतो का, तर कधी कधी तो ऍडव्हर्बचं पण काम करत असतो. उदाहरणार्थ LIE लाय हा शब्द आहे. आता हा लाय हा शब्द जो आहे शब्द वाक्यामध्ये कसा वापरला जात असतो याच्यावरून आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच समजत असतं, बरोबर आहे. म्हणजेच एखाद्या शब्दाचं वाक्यामध्ये कार्य कुठलं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. उदाहरणार्थ बघा, मी तुमच्यासाठी शिक्षक आहे म्हणजे टीचर आहे, बरोबर ना. मग मी टीचर आहे हे तर बरोबर आहे. पण ज्या वेळेला मी टीचर असतो त्याच वेळेला मी माझ्या आईचा किंवा वडिलांचा मी माझा मुलगा असतो. व्यक्ती एकच आहे पण जसजशी व्यक्ती बदलत गेल्या तसतसं माझी भूमिका बदली जात होत असते. म्हणजे मी स्वतः एक टीचर आहे. टीचर जरी असलो तरी माझ्या आई वडिलांसाठी मी त्यांचा मुलगा आहे, माझ्या पत्नीसाठी मी तिचा पती आहे, माझ्या मुलांसाठी मी त्यांचा पिता आहे, माझ्या आजोबांसाठी आणि आजीसाठी मी नातू आहे, माझ्या काकासाठी मी पुतणे आहे, माझ्या मावशीसाठी किंवा माझ्या मामासाठी मी भाचा आहे. मित्रांनो सांगायचं एवढंच आहे फक्त की एकच व्यक्ती ज्याप्रमाणे अनेक भूमिका करत असते वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर, त्याचप्रमाणे एखादा शब्द वाक्यात ज्या ठिकाणी वापरलेला असतो त्याच्यावरून आपल्याला समजू शकतं की तो कोणता पार्ट्स ऑफ स्पीच आहे. तर मित्रांनो हे समजणं खूप महत्वाचं आहे. याच्यावरती कधी कधी प्रश्न पण विचारला जातो आणि त्यावेळेला विचारलं जातं, एक शब्द दिला जातो आणि तो कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे चालू शकतो असंही विचारलं जातं. बर, हे सगळं झालं. आता आपण नाउन कडे जाऊया. मित्रांनो तुम्हाला माहितीये नाउन हे तर तुम्हाला सगळ्यांना येतं ह्याचीही मला कल्पना आहे. कारण का नाउन मध्ये शिकवण्यासारखं काहीच नाही, पण असं आपल्याला वाटतं. पण जे वाटतं ते पण चुकीचं आहे हे लक्षात ठेवा. पुढच्या याच्यानंतर होणाऱ्या ज्या लेक्चर मध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या नाउन वरती कसे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला कसं गंडवलं जातं, कसं कन्फ्युज केलं जातं हेही तुम्हाला समजेल. सांगायचं काय, नाउन हा दिसताना जरी सोपा चॅप्टर दिसला तरी भारतामध्ये सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये नाउन या चॅप्टर वरती विशेष करून मुद्दामून प्रश्न विचारले जात असतात. मग ते कधी कधी फिल इन द ब्लँकच्या स्वरूपात असतील, कधी ऑड पेअर आउट त्याच्यामध्ये असेल, कधी कधी तेच स्पॉट द एरर मध्ये दिले जातात, कधी कधी 4 वाक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाक्य देऊन त्याच्यामधलं करेक्ट आणि इनकरेक्ट ओळखा या प्रकारे पण दिलं जातं. तर असे विविध प्रकार वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये असे येत असतात. मित्रांनो नाउनचं महत्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये नाउनवरती प्रश्न हा विचारला जात असतो.
त्यामुळे नाऊन हा दिसताना जरी सोपा चॅप्टर आपल्याला दिसत असला आणि तो सोपाच आहे तरी सुद्धा त्याचा अभ्यास अत्यंत काळजीपूर्वक करणं हे सुद्धा अत्यावश्यक आहे. जसं बघा मित्रांनो, तुम्हाला माहितीये की नाऊनचा अर्थ काय आहे, नाम आहे, बरोबर आहे. इथे आपल्याला काय मराठी ग्रामर शिकायचं नाहीये, पण तुम्हाला मित्रांनो हे तर माहितीये की ज्याप्रमाणे मराठी ग्रामर आहे त्याचप्रमाणे इंग्लिश ग्रामर आहे, किंबहुना इंग्लिश ग्रामर पासूनच मराठी ग्रामर झालेलं आहे. आणि हे एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला हेही समजेल की मराठी ग्रामर असू दे तर इंग्लिश ग्रामर असू दे, पार्ट ऑफ स्पीच हे मराठी मधलं असू दे किंवा इंग्लिश मधलं असू दे, दोघांमध्ये फरक काहीही नसतो. जसं बघा इथे ही काही नाउन्स काय काय आहेत त्याचे प्रकार दाखवलेले आहेत. आता ते कुठले आहेत ते बघा. तुम्हाला मित्रांनो माहितीये कॉमन नाउन म्हणजे काय. तर कॉमन नाउन म्हणजे काय असतं, तर एखाद्या वस्तूचं, व्यक्तीचं, गोष्टीचं, प्राण्याचं, ठिकाणाचं वगैरे असलेलं जे नाव असतं त्याला कॉमन नाउन असं म्हणतात. की हे संपूर्ण जगामध्ये कुठेही जरी गेलात तरी सुद्धा हे नाव प्रत्येकाला माहिती असतं, कारण का ते कॉमन आहे, सगळ्या जगामध्ये कॉमन आहे, बरोबर आहे. उदाहरणार्थ बघा, याला पेन म्हणतात, इंग्लिशमध्ये पेन म्हणतात, मराठीमध्ये लेखणी म्हणतात. काही झालं तरी लेखणी किंवा पेन ह्यांनी या एकाच वस्तूचा बोध होत असतो, बरोबर आहे. अजून जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या प्रांतामध्ये गेला तर ह्याला दुसरं नाव दिलं जाईल, परंतु सगळीकडे ह्याला पेनच म्हणतात. आणि पेन म्हटल्यानंतर त्या प्रांतात असलेल्या त्या लोकांच्या नजरेसमोर फक्त एकच वस्तू येत असते. हे एकदा तुम्हाला समजलं. उदाहरणार्थ बघा, समजा मी असं म्हटलं की बघा तिकडे एक मोठं असं मैदान असतं, बाहेर कंपाऊंड लावलेलं असतं, आतमध्ये हिरवीगार गवत लावलेलं असतं, लहान मुलांना खेळण्यासाठी तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणं लावलेली असतात. तिकडे त्यांना आई वडील घेऊन जातात, मुलांना तिकडे गेल्यानंतर आनंद वाटतो. लगेच तुमच्या डोळ्यासमोर हे सगळं येतं आणि तुम्ही त्याला म्हणता सर याला बाग म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की अनेक प्रकारे त्याचं वर्णन करून एखाद्या गोष्टीचा उल्लेख करायच्या ऐवजी फक्त एकच शब्द वापरला, बाग, झालं, समजलं, कळलं. यालाच म्हणतात कॉमन नाउन. तर तशी ही सगळी कॉमन नाउन आहेत. उदाहरणार्थ कॅट म्हणजे काय, बुक काय, लायन काय, टेबल, फ्लॉवर, ही सगळी कॉमन नाउन आहेत. आणि ही सगळी कॉमन नाउन का आहेत हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. तसंच दुसरं बघा, प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय असतं, त्याच कॉमन नाउनला ज्या वेळेला एखादं विशिष्ट नाव दिलं जात असतं आणि त्या नावावरून त्याच कॉमन नाउन ज्याच्याशी संबंधित आहे त्या गोष्टीची, वस्तूची किंवा व्यक्तीची ज्या वेळेला ओळख दिली जात असते त्यावेळी त्याला प्रॉपर नाउन असं म्हणतात. म्हणजे मी मनुष्य आहे, मी माणूस आहे, त्यामुळे माणूस हे कॉमन नाउन आहे, पण मला जे नाव दिलं गेलं सुदेश याच्यावरून समजतं की हे प्रॉपर नाउन आहे. तर मित्रांनो त्याचप्रमाणे ही प्रॉपर नाउन इथे दिलेली आहेत बघा. जसं एखाद्या शहरालाच नाव दिलं, मुंबई, देशाला नाव दिलं इंडिया, एका स्त्रीला नाव दिलं गेलं, एका मुलाला नाव दिलं गेलं. तर ही जी सगळी जी आहेत या सगळ्यांना काय म्हणतात तर प्रॉपर नाउन असं म्हणतात. तेच तुम्ही मटेरियल नाउन कडे आलात. मटेरियल म्हणजे काय हे तुम्हाला माहितीये, वस्तू, पदार्थ, बरोबर ना. मग हे जे आहे तेच नाउन दिसते बघा. वॉटर माहितीये तुम्हाला, मिल्क, ऑइल, सॉल्ट, शुगर, एअर, अजून अशी अनेक प्रकारची नाउन आपल्याला सांगता येऊ शकतात. महत्वाचं काय मित्रांनो ह्याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल दिसत असतं, बरोबर आहे. बघा मित्रांनो हे जे आहे ना ह्याचं अनेक वचन होऊ शकतं. बघा कॅट्स, बुक्स, लायन्स, टेबल्स, फ्लॉवर्स एक्सेट्रा जे काय असतील ते त्या सगळ्यांचं अनेक वचन होऊ शकतं. पण ह्याचं अनेक वचन करता येऊ शकत नाही कारण का प्रॉपर नाउन आहे. आणि प्रॉपर नाउन असल्यामुळे त्याचं अनेक मुंबई मी बघितल्या होऊ शकत नाही. हा, प्रत्येकाला नावं दिली मात्र अवश्य जाऊ शकतात. म्हणजे मुंबई, नवी मुंबई, जुनी मुंबई, जसं दिल्लीमध्ये आपण बघतो बघा, नई दिल्ली, पुराणी दिल्ली, म्हणजे हे जे आहेत अशा प्रकारे नाव देता येऊ शकेल, बरोबर आहे. पण सांगायचं काय, मुंबई या प्रॉपर नाउनचं किंवा कुठल्याही प्रॉपर नाउनचं अनेक वचन कधीही केलं जात नाही, बरोबर आहे. मटेरियल नाउन इथे पण असंच आहे. मटेरियल नाउन म्हटल्यानंतर ह्याचं कधी अनेक वचन शक्यच नाही आणि ते करतही नसतात, बरोबर आहे. त्यामुळे या प्रत्येक नाउनला अर्थ आहे. परत परीक्षेसाठी खरं म्हटलं तर ह्याचा काहीच उपयोग नाही. पण समजा सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये किंवा अजून कुठल्या गट क परीक्षेमध्ये जर समजा आलं तर माहिती असावं एवढाच फक्त याचा उद्देश आहे. दुसरं कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे तुम्हाला माहितीये की ज्याला समूहवाचक किंवा समुदायवाचक असं म्हणतात. बघा या सगळ्यामध्ये तुम्हाला समूह दिसतो.
क्राऊड म्हटल्यानंतर आपल्याला गर्दी दिसते, मग त्या गर्दीमध्ये अनेक जण समाविष्ट असतात, म्हणजे तिथे पुरुष पण असतील, अनेक स्त्रिया असतील, अनेक मुलं असतील, अनेक मुली असतील, बरंच काय काय असेल. अशा सगळ्यांना मिळून क्राऊड असं म्हटलं जातं. फ्लीट म्हणजे काय बघा, जहाज जे असतात त्या जहाजांचा जो तांडा असतो त्याला फ्लीट असं म्हणतात. म्हणजे फ्लीट मध्ये अनेक जहाज ही आहेत. त्याचप्रमाणे मॉब, मॉब म्हणजे तुम्हाला माहिती आहे जमाव, याच अर्थातच कलेक्टिव्ह नाउन आहे. टीम म्हटल्यानंतर ती टीम 5 जणांची असेल, 8 जणांची असेल, नाहीतर 12 जणांची असेल, किती जणांची असेल, पण सांगायचं काय, टीम म्हटल्यानंतर तेवढे सगळे जे आहेत त्याच्यामध्ये असलेले जे प्लेयर्स असतात किंवा त्या टीमचे सभासद असतात हे सगळे आपल्या डोळ्यासमोर येत असतात. फ्लॉक म्हणजे किंवा आणि हर्ड म्हणजे दोन्हीचा अर्थ कळप असा आहे. कळप म्हटल्यानंतर प्राण्यांचा कळप आहे हे आपल्याला समजत असतं, बरोबर आहे. तर फ्लॉक असू दे किंवा हर्ड असू दे. आर्मी, आर्मी म्हटल्यानंतर बघा नुसतेच सैनिक दिसत नाहीत, तर सैनिकांच्या बरोबर त्यांचे अधिकारी पण दिसत असतात, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे हे तसं कलेक्टिव्ह नाउन आहे. तसंच ज्युरी, ज्युरी म्हटल्यानंतर पंच, पंच म्हणजे 5 जण तिथे ऑलरेडी आहेत. तर अशा प्रकारे हे कलेक्टिव्ह नाउन आहेत, बरोबर आहे. याच्यानंतर दुसरं जे सगळ्यात महत्वाचं आहे ते आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउनचे 3 प्रकार असतात. जसं काही ऍब्स्ट्रॅक्ट नाउन ही क्वालिटी दाखवत असतात, काही ऍब्स्ट्रॅक्ट नाउन ही स्टेट म्हणजे स्थिती दाखवत असतात, आणि काही ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये एखाद्या ऍक्शनला नाव दिलेलं असतं. महत्वाचं काय, ही सगळी ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत ही कुठल्या ना कुठल्या तरी शब्दापासून काढलेली असतात. ऍब्स्ट्रॅक्ट म्हणजे काढणे, म्हणजे त्याच्यापासून ती निर्माण केलेली असतात, म्हणून त्याला ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, क्वालिटी असलेली ही जेवढी म्हणून तुम्हाला ऍडजेक्टिव्ह दिसत आहे, तुम्हाला माहितीये की क्वालिटी म्हणजे गुण हा कुठल्याही एखाद्या पदार्थाचा असतो, बरोबर ना. म्हणजे मी नुसतंच पेन म्हटलं तर ही एक वस्तू आहे, पण मी काळं पेन म्हटलं तर काळं हे ऍडजेक्टिव्ह होत असतं, बरोबर ना. तर मित्रांनो, ही क्वालिटी दर्शवणारी जेवढी म्हणून तुम्हाला ही दिसतायत ना, ही सगळी बघा तुम्हाला ऍडजेक्टिव्ह पासून झालेली दिसतील. जसं बघा, क्लेवर हे ऍडजेक्टिव्ह आहे, बरोबर ना. क्लेवर म्हणजे काय सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे ह्याच्यापासून हुशारी हे काय झालेलं आहे, तर त्याचं ऍब्स्ट्रॅक्ट नाउन झालेलं आहे. याला ऍब्स्ट्रॅक्ट किंवा भाववाचक म्हणतात. याचं कारण काय हे तुम्हाला माहिती आहे की ह्याची ना तुम्हाला जाणीव होऊ शकते, मनाला हे समजू शकतं, परंतु हे दाखवता येत नाही. क्लेव्हरनेस म्हणजे काय, जसं पेन ही वस्तू दाखवता येते, फळा हा वस्तू दाखवता येतो, भिंत ही वस्तू दाखवता येते, घर हे वस्तू दाखवता येते, पडदा असू दे, टेबल असू दे, या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना या दाखवता येतात. इव्हन हे पण दाखवता येतं, हे पण दाखवता येतं. त्यामुळे या सगळ्यांना ना कॉन्क्रीट नाउन असं पण इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. कॉन्क्रीट म्हणजे काय, एकदम कॉन्क्रीट मूर्त स्वरूपात असलेलं नाव येते, कळलं का. त्यामुळे या सगळ्यांना कॉन्क्रीट नाउन पण म्हटलं जातं. नियम काय सांगायचा आहे, महत्व कशाला द्यायचंय की ही जी आहेत ना ही कॉन्क्रीट नाउन नाहीये. म्हणजे जसं कॉन्क्रीट म्हणजे भक्कम असं जसं हे दाखवता येतं, तसं हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन काय दाखवतं हे दाखवता येऊ शकत नाही, त्याची फक्त तुम्ही जाणीव घेऊ शकता. म्हणून क्लेवर पासून झालेलं क्लेवरनेस असू दे किंवा स्ट्रॉंग, माहितीये तुम्हाला स्ट्रॉंग म्हणजे त्याच्यापासून झालेलं स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्य किंवा शक्ती असू दे, वाईड म्हणजे रुंद माहितीये तुम्हाला, त्याच्यापासून झालेलं विड्थ असू दे, नाहीतर हाय उंच, याच्यापासून झालेलं हाईट म्हणजे उंची हे असू दे. ही सगळी झालेली आहेत, ही सगळी एका ऍडजेक्टिव्ह पासून झालेली आहे. ही सगळी जी ऍडजेक्टिव्ह जी आहेत त्यांच्यापासून बनवलेलं जे आहे त्याला त्या नाउन मधनं क्वालिटी दिसत असते. हे जर तुम्ही स्टेट म्हणजे स्थितीकडे जाल, इथे पण ऍडजेक्टिव्ह तुम्हाला दिसत आहेत, पण ही काय, ही ऍडजेक्टिव्ह जी आहेत ही नेहमी स्टेट दाखवतात, म्हणजे त्यांच्यामध्ये क्वालिटी असते, पण त्याच्यामधनं जी ऍब्स्ट्रॅक्ट नाउन दाखवली जातात त्याच्यामध्ये मात्र काय दिसतं बघा, ही एक स्थिती दिसते. जसं गरिबी ही एक स्थिती आहे, दारिद्र्य ही एक स्थिती आहे, युथ तारुण्य स्थिती आहे, ती दाखवता येऊ शकत नाही, आपण त्याची जाणीव घेऊ शकतो. मॅनहुड माणूसपण हे दाखवता येत नाही. डेथ मृत्यू, मृत्यू झालेला दिसतो पण मृत्यू दाखवता येत नाही. म्हणजे हे जे सगळे आहेत, स्लेव म्हणजे गुलाम, त्याच्यापासून झालेला स्लेवरी, याच्यामधनं गुलामी, ह्या सगळ्या याच्यामधनं स्थिती दिसत असते. त्यामुळे ही जी ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे ती स्थितीदर्शक आहे. हेच आपण ऍक्शन कडे गेलो तर इकडे म्हणजे या सर्व ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये क्रिया दिसत असते. जसं बघा तुम्हाला माहितीये लाफ म्हणजे हसणे, पण लाफ्टर म्हणजे हास्य. हास्य दिसतं, पण जर नुसतं जसं मोनालिसाचं हास्य माहितीये तुम्हाला, अर्थात त्याला स्माइल म्हणतात. सांगायचं फक्त एवढंच आहे
की लाफ पासून लाफ्टर हे नाउन जे बनवलेलं आहे हे नाउन मात्र दाखवता येत नाही. हा, ते आपण समजू शकतो. थेफ्ट, चोरी, थीफ माहितीये तुम्हाला, थीफ म्हणजे चोर, त्याच्यापासून झालेलं हे थेफ्ट आहे म्हणजे चौर्य किंवा चोरी. हेच मूव म्हणजे हलणे, त्याच्यापासून झाले बघा मुवमेंट, हालचाल. हेच रिवेंज, हे नाउन पण आहे आणि वर्ब पण आहे. रिवेंजचा अर्थ बदला, म्हणजे नुसतं जो बदला हा शब्द आहे हा पण ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. फिअर, भीती, भीती जाणवू शकते एखाद्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर पण ती दाखवता येऊ शकत नाही. हॉरर, भय, हे पण तसंच आहे की आपल्याला हे सगळी नाउन्स आहे ती समजतात, बरोबर आहे. आणि या ऍब्स्ट्रॅक्ट नाउन वरती मात्र प्रश्नपत्रिकेमध्ये कधी कधी प्रश्न विचारला जात असतो. अलीकडे लेटेस्ट येऊन गेलेला प्रश्न हा मी इकडे मुद्दामून तुम्हाला दाखवलेला आहे. बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं काय, तर असं याच्यामधलं कुठलं वाक्य आहे का की ज्याच्यामध्ये ऍब्स्ट्रॅक्ट नाउन नाही. म्हणजे कोणत्या कोणत्या वाक्यामध्ये ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे हे फक्त आपल्याला बघायचंय. मग हे जर बघितलं तर आपल्याला बघा इथे दिसतं की बाबा या अर्थी याचं अनेक वचन आहे आणि तसं तर समजतच की कॉमन नाउन आहे. इथे पण बघा, ऍक्च्युली नुसतं जर रिलेशन जर असलं असतं ना तर मात्र, आणि रिलेशन म्हणजे नातं, बंध, बरोबर ना, दोघांच्या मध्ये असलेलं जे रिलेशन, नातं किंवा बंध, ऍक्च्युली हे जे आहे ना हे खरं म्हटलं तर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. परंतु इथे कुठल्या अर्थाने वापरलेले बघा, म्हणून मगाशी मी जे सांगितलं, वाक्यामध्ये शब्द ज्या प्रकारे कार्य करतो ना त्याच्यावरून ओळखायचं असतं की तो कोणता पार्ट्स ऑफ स्पीच आहे. तसंच मित्रांनो इकडे झालेलं आहे बघा. मग रिलेशन हे मात्र ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, बरोबर. रिलेट म्हणजे संबंध लावणे, याच्यापासून तयार झालेलं हे नाउन आहे. आणि ज्या अर्थी इथे ION तुम्हाला दिसत आहे त्या अर्थी एक सफिक्स लावून हे नाउन तयार केलेलं आहे. उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला माहितीये ऍक्ट पासून तुम्हाला माहितीये ऍक्शन म्हणजे कृती, बरोबर. हे होतं. आता ही कृती आपल्याला दिसते पण त्याला नाव जे दिलेलं आहे ऍक्शन हे आपल्याला दाखवता येत नाही. म्हणजे आपल्याला जाणवू शकतं की हा ही कृती काही ना काहीतरी चालू आहे, पण हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. पण ज्या वेळेला त्यांचं अनेक वचन केलं जातं त्यावेळेला मात्र निश्चित समजायचं की हे सगळं काय आहे. ज्या अर्थी अनेक वचन होतं त्या अर्थी ते कॉमन नाउन आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. हेच बघा, तुम्हाला याच्यापासून अजून एक नाउन तयार करता येतं, ते म्हणजे आहे ऍक्टिंग. ऍक्टिंग म्हणजे अभिनय. तुम्हाला माहितीये ऍक्टिंग तुम्ही बघू शकता, त्याची जाणीव घेऊ शकता, परंतु तो वस्तूसारखा दाखवता येऊ शकत नाही. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, कळतंय का. तसंच मित्रांनो सांगायचं, रिलेशन म्हणजे नातं, नातं हे दाखवता येत नाही. म्हणजे भावा बहिणीतलं नातं किंवा आईच्या मधलं आणि मुलाच्या मधलं नातं किंवा माया लेकीमधलं नातं हे आपल्याला दाखवता शकत नाही, पण त्याची जाणीव मात्र घेता येते. मग मित्रांनो हे आहे का नाही ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, तर हे अजिबात ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, इथे नाहीये. याचं कारण का त्याचं अनेक वचन केलेलं आहे, कळतंय. म्हणजे परीक्षेमध्ये आल्यानंतर एखाद्या ठिकाणी जर समजा काहीतरी कन्फ्युजिंग असेल तर त्याच्यामध्ये विचार कसा करायचा असतो हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला माहिती ज्याप्रमाणे ह्याचं अनेक वचन होत नाही त्याप्रमाणे ह्याचंही अनेक वचन कधीच होत नाही. अर्थात होत नाही असं पण नाही, करता तर निश्चितच येत असतं. आणि ज्या वेळेला अनेक वचन झालं त्यावेळेला समजायचं की ते ऍब्स्ट्रॅक्ट नाउन नाही, आणि हे तुम्हाला नीट समजलं पाहिजे. बघा मित्रांनो त्याच्यामुळे हे नाहीये, बरोबर आहे. आता इथे मात्र जे दिलेलं आहे सॉलिट्यूड म्हणजे एकांत, हे मात्र इथे काय आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. म्हणजे आपल्याला ए मध्ये ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. आता खालच्या याच्यामध्ये बघा, वी वर रायव्हल्स, अनेक वचन आहे, बघायलाच जायचं नाही, बरोबर आहे. बट वी वर रायव्हल्स बट आय फेल्ट नो एनिमिटी, शत्रुत्व. एनिमी हे झालं नाउन आणि त्याच्यापासून झालं एनिमिटी, शत्रुत्व. बघा काय दिसलं, स्टेट दिसलेली आहे, बरोबर. हेच पुढे बघा, देअर नेव्ही, एक एक नाउन बघत जायचं. नेव्ही कलेक्टिव्ह नाउन इथे येणार आहे, बरोबर ना. कारण का नेव्ही म्हटल्यानंतर काय काय आलंय सगळं तुमच्या डोळ्यासमोर आलेलं आहे. कन्सिस्ट ऑफ ओव्हर 60 शिप्स, शिप्स अर्थात ज्या अर्थी अनेक वचन केलंय. म्हणजे ह्याच्यामध्ये ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, याच्यामध्ये ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, याच्यामध्ये मात्र ऍब्स्ट्रॅक्ट नाउन नाही. आणि हे आपल्याला समजलं की तुम्हाला समजेल की मित्रांनो हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे सांगायचं कशासाठी की ऍब्स्ट्रॅक्ट नाउन वरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला समजावं. त्यामुळे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन ही तुम्हाला माहिती असली पाहिजे. आता आपण बघूया ऍब्स्ट्रॅक्ट नाउन कशी तयार केली जातात. मित्रांनो इथे आता बघा जे सगळे दिलेले आहेत हे सगळे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन
कशापासून तयार होतात हे सगळं दिलेलं आहे. इथे मुद्दामून मी ते कशापासून तयार होतात किंवा कशापासून हे तयार झालेत हे मुद्दामून दिलेलं नाहीये. मित्रांनो, परीक्षेसाठी अभ्यास करत असताना आपल्याला काय महत्वाचं आहे ना ते नीट लक्षात घ्या. म्हणजे अभ्यास करण्याची पण पद्धत असते. उगाच लॉंग पासून लेंथ झालं, लॉंग पासून लेंथ झालं, बँकरप्ट पासून बँकरप्सी झालं, बँकरप्ट पासून बँकरप्सी झालं, असलं काही पाठांतर करायचं नसतं. किंबहुना कोणी पाठांतर पण करत नसतं. पण ह्याच्यामध्ये एखाद्या ट्रिकने किंवा युक्तीनं जर अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास कसा करायचा असतो ते फक्त मला तुम्हाला समजून द्यायचं आहे. म्हणजे समजा कोणत्याही परीक्षेमध्ये, म्हणजे पर्टिक्युलरली PSI, STI, ASO किंवा राज्यसेवेमध्ये याच्यावरचा प्रश्न पडणं जरासं अवघडच आहे. तरी पण जर पडलाच तरी सुद्धा आपल्याला मात्र आलं पाहिजे. आणि ते काय आलं पाहिजे आणि त्यासाठी काय नेमका अभ्यास केला पाहिजे तो नीट समजून घ्या. मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं मित्रांनो, ही जेवढी म्हणून तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट नाउन दिसताय, या ऍबस्ट्रॅक्ट नाउनला ऍबस्ट्रॅक्ट का म्हणायचं असतं आणि ते समजण्यासाठी तुम्हाला फक्त एकच माहिती असली पाहिजे. अर्थात ती माहिती महत्वाची का आहे, एक तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की सफिक्स लावल्यानंतर शब्द तयार होत असतात, तसंच प्रिफिक्स लावल्यानंतर पण शब्द तयार होत असतात. प्रिफिक्स हे नेहमी शब्दाच्या सुरुवातीला लागत असतात आणि सफिक्स हे नेहमी शब्दाच्या शेवटी लागत असतात. बरोबर आहे. आता इकडे दिलेली जेवढी म्हणून ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहेत, ही सगळी ऍबस्ट्रॅक्ट नाउन मध्ये असलेली सफिक्स आहेत ना, ही फक्त तुम्हाला नीट लक्षात ठेवायची. परत मी म्हणतो ही लक्षात ठेवायची पण गरज नाही. फक्त तुम्हाला ना ते नाउन असेल तर ते कुठलं नाउन आहे, म्हणजे ते कॉमन नाउन आहे का ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे, हे फक्त कसं ओळखायचं असतं एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं बघा. जसं तुम्हाला माहितीये लॉंग हे ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्यापासून इथे लेंथ हा शब्द तयार झालाय. तुम्हाला मित्रांनो हे फक्त एवढं समजलं पाहिजे की ज्या अर्थी PH लागतंय त्या अर्थी हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. बस एवढंच समजलं पाहिजे. कारण का मी आत्ताच सांगितलं बघा तुम्हाला की ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय असतं, तर एखाद्या शब्दापासून दुसरा शब्द जो तयार केलेला असतो, तसंच ऍडजेक्टिव्ह, वर्ब किंवा नाउन यांच्यापासून जो दुसरा शब्द तयार झालेला असतो तो शब्द जर नाउन असेल तर ते ऍबस्ट्रॅक्ट नाउनच असतं. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे. कळतंय का? म्हणून तुम्हाला ना फक्त काय करायचं, ही सफिक्स आहेत ना, ही सफिक्स बघायची आणि पुस्तकामध्ये मी काही कॉलम दिलेला आहे, त्या कॉलम मध्ये वरती फक्त तुम्हाला ही सफिक्स लिहायची. म्हणजे फक्त एवढंच लिहायचं. म्हणजे एवढंच तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ज्या वेळेला हे सफिक्स दिसेल त्यावेळेला ते निश्चितच आणि नेमकं हमखास ते ऍबस्ट्रॅक्ट नाउनच असणार. परत इथे बघा काय दिसतंय, TY. मग इथे असं करायचं आणि लिहायचं TY. म्हणजे मग TY कुठे पण लागू दे, मग ते एनिमिटी असू दे, कळते का, नाहीतर क्रुएल्टी असू दे, सांगायचं फक्त एवढंच आहे. TY दिसलं की तुम्हाला समजलं पाहिजे ते ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. म्हणून याचे ऍबस्ट्रॅक्ट नाउन पाठ करण्यापेक्षा ही फक्त आयडिया लक्षात ठेवा की इथे काय आहे. जसं इकडे दिसतंय बघा तुम्हाला, फ्री हे ऍडजेक्टिव्ह आहे, वाईज माहितीये तुम्हाला. मग याच्यापासून झालेलं चातुर्य किंवा स्वातंत्र्य ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे, दाखवता येत नाही. त्यामुळे एक तर हे नाही लक्षात ठेवलं तरी पण चालू शकतं. जर तुम्हाला अर्थ माहित असेल तर आपोआप समजणार आहे. आणि सुदैव आपलं एवढं चांगलं आहे की MPSC असू दे नाहीतर कुठलीही स्पर्धा परीक्षा असू दे, इथे आपल्याला बनवायचं काहीच नसतं, फक्त ओळखायचं असतं. आणि ती ओळख फक्त आपल्याला व्यवस्थित समजली पाहिजे, ते मात्र नीट ओळखता आलं पाहिजे. जसं इथे नेस दिसतंय, इकडे बघा सी दिसतंय, म्हणजे इग्नोरंट अज्ञानी, त्याच्यापासून झालाय इग्नोरन्स. प्रुडंट शहाणा किंवा दूरदर्शी, त्याच्यावरून झालंय शहाणपण किंवा दूरदर्शीपणा. तर अशा प्रकारे हे शब्द तयार झालेले असते. शॉर्ट माहितीये तुम्हाला, शॉर्टेज कमतरता. ट्रू म्हणजे काय माहितीये, परत ट्रूथ. नुसतंच T आहे, नुसतंच C आहे. म्हणजे मित्रांनो फक्त तुम्ही काय करायचं, तुम्हाला फक्त एवढंच समजलं पाहिजे की बस मला एवढं डोक्यामध्ये आलं पाहिजे की ज्या अर्थी तिथे सफिक्स लागलेला आहे त्या अर्थी निश्चितच ते ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. फक्त ते ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे नाउन असलं पाहिजे तर ते ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणता येईल. कळते का? नाहीतर सफिक्स म्हणजे तुम्हाला मिनिमाइज मध्ये पण दिसेल IJD. मग आता तो काय सफिक्स म्हटल्यानंतर ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे का, तर अर्थात नाही, कारण का ते क्रियापद आहे. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं फक्त एवढंच आहे की सफिक्स समजून घेत असताना ती नाउन बनवणारी सफिक्स आहे का वर्ब बनवणारी आहेत का ऍडजेक्टिव्ह बनवणारी आहेत, हे पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. अर्थात हे समजणं खूप सोपं आहे, खूप जास्त याच्यामध्ये डोकं पण घालू नका. परीक्षेला सहसा विचारलं जात नाही.
पण सरळ सेवा किंवा अजून दुसऱ्या कुठल्या परीक्षा अशा ज्यावेळी तुम्ही देताय म्हणजे महाभरती सारख्या, त्यावेळेला मात्र हे माहीत असणं महत्वाचं ठरतं. बर, तसंच इकडे बघा लाफ्टर म्हणजे ईआर लागलेला आहे. तसंच इकडे बघा तुम्हाला माहितीये बिलीव्ह हा वर्ब आहे, त्याच्यापासून बिलीफ झालेलं आहे. तसंच इकडे बघा परत डिफेंड पासून डिफेन्स झालेला आहे. डिफेंड म्हणजे संरक्षण करणे, बरोबर ना, त्याच्यापासून झालेला आहे डिफेन्स. लिव्ह शब्द माहितीये, त्याच्यापासून झालेला लाईफ. ION लागलं, TION. इथे बघा परत तेच TH जे आहे ते लागलेलं आहे. हे तर तुम्हाला माहितीये. बघा मित्रांनो, थिंगचं हे दुसरं आणि तिसरं रूप पण आहे, म्हणजे पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल पण हेच आहे, म्हणजे हेच क्रियापद पण आहे, पण हेच ऍब्स्ट्रॅक्ट नाउन पण आहे. कळलं? ऍडवाइज SE असलेला शब्द हा नेहमी काय असतो, वर्ब असतो, पण ते C असलेला शब्द आहे तो मात्र नाउन असतं. अजून हेच प्रॅक्टिसच्या बाबतीत पण होतं. बघा प्रॅक्टिस मध्ये ज्या वेळेला तुम्ही SE नी स्पेलिंग करता त्यावेळेला त्या SE चं स्पेलिंग जे असतं ते वर्ब असतं, पण हे जर C गेलं प्रॅक्टिस मध्ये तर मात्र हे नाउन असतं. असंच अजून एक शब्द आहे बघा प्रोफेसी. इथे जर SY केलं, प्रोफेसी म्हणजे भाकीत, प्रोफेसाय म्हणजे भाकीत करणे. मला सांगायचं एवढंच आहे की जर त्याच्यामध्ये एस दिसत असेल, म्हणजे कुठल्याही अशा या शब्दांमध्ये जर एस दिसत असेल तर एस असलेलं वर्ब असतं आणि C असलेलं मात्र नेहमी काय असतं, नाउन असतं. बरोबर आहे. इथे बघा सर्व हा तुम्हाला सर्व म्हणजे सेवा करणे, पुरवणे हा शब्द तुम्हाला माहितीये. त्या सर्व पासून इकडे सर्व्हिस झालेला आहे, पनिश पासून पनिशमेंट. मित्रांनो मला सांगायचं फक्त एवढंच आहे की ह्यांची जी सफिक्स आहेत ना ती फक्त लक्षात ठेवा. बस एवढं नुसतं तुम्हाला समजलं तर तुम्हाला आपोआप समजेल. नुसतं बाय डिस्कवर पासून डिस्कवरी. तर या सफिक्स नुसते जरी तुम्हाला समजले ना तरी तुमचं निम्म काम झालेलं आहे. आणि खूप जास्त अवघड असं काही परीक्षेमध्ये विचारत नाहीत. जनरली जे सगळ्यांना माहित असतं तेच विचारलं. याच्याकडे पण लक्ष ठेवा. इथे पण तुम्हाला दिसतंय बघा किंग म्हणजे माहितीये काय आहे, म्हणजे नाउन पासून झालेलं आहे. इकडे थिफ म्हणजे चोर आहे हे तुम्हाला माहितीये, त्याच्यापासून झालेलं आहे थेफ्ट. बँक्रप्ट म्हणजे दिवाळखोर, त्याच्यापासून बँक्रप्सी शिवाय लागलेलं ते आहे. तेच इन्फंट म्हणजे अर्भक, इथे अर्भकावस्था झालेला आहे. ओनर म्हणजे तुम्हाला माहितीये, ओनर म्हणजे मालक, त्याच्यापासून मालकत्व किंवा मालकीपणा झालेला आहे. इकडे बघा फ्रेंड माहितीये, शिप वापरलेला आहे. ग्लटन म्हणजे खादाड, याच्यापासून ग्लटनी झालेला आहे. म्हणजे इकडे तुम्हाला दिसतंय की हे काय आहे, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. मदर म्हणजे माहितीये मातृत्व, मदरहुड. हिरो म्हणजे काय तुम्हाला माहितीये, मग याच्यापासून हिरोइझम म्हणजे धारिष्ट्य, धैर्य असा शब्द झालेला आहे. बेगर म्हणजे भिकारी, त्याच्यापासून फक्त तिकडे काय लागलं बघा, वाय. जसं इकडे लागलं बघा, अजून आपण कुठेतरी बघितलं इकडे डिस्कवर पासून, तसं इकडे फक्त वाय लागलेला आहे. म्हणजे ही झाली ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. इकडे परत बघा पायरेट म्हणजे माहितीये तुम्हाला कॉपी करणे, नक्कल करणे, चाचेगिरी करणे, त्याच्यापासून पायरसी हा तर शब्द आपल्याला जर माहित नसेल तर अजून कोणाला माहिती असणार आहे. तर हे झालं ऍब्स्ट्रॅक्ट नाउन झालं. बॉन्ड म्हणजे माहिती तुम्हाला बंधन, मग बॉन्डेज, गुलामगिरी, दास्य, बंधन अशा प्रकारे याचे अर्थ होत असतात. शेवटी काय आलं, एजी आलं. इझम म्हटल्यानंतर जसं इकडे झालं पॅट्रियट म्हणजे देशभक्त, त्याच्यापासून झाले पॅट्रियटिझम. तर मित्रांनो हे अशा प्रकारे हे सगळे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन बनत असतात. याच्यावरती फक्त परीक्षेला जाता जाता अभ्यास करण्याऐवजी अगोदर अभ्यास करून ठेवा आणि परीक्षेसाठी फक्त अशी सफिक्स प्रत्येक ठिकाणी लिहून काढा. फक्त तेवढी बघायची आणि पुढे जायचं. रिव्हिजन करताना ह्याच्यावरती खूप काळ थांबण्याची अजिबात गरज नाही. बरोबर आहे. हे झाल्यानंतर आता आपल्याला बघायचंय की इंग्लिशमध्ये काही नाउन्स आहेत. ही नाउन्स म्हणजे ही नाउन्स अशी आहेत की यांचं जे लिंग आहे हे लिंग काय आहे आणि ते कसं ठरवायचं असतं ते थोडक्यात आपण बघूया. मित्रांनो नाउन म्हटलं की त्याला जेंडर म्हणजे लिंग हे आलंच. बरोबर आहे. अर्थात आपल्याला जे माहिती आहे ते पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे तर माहितीच आहे, नपुंसकलिंगी पण माहिती आहे. याच्याबरोबर इंग्लिशमध्ये अजून जे आहे त्याला म्हणतात कॉमन जेंडर. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मॅस्क्युलिन, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आणि कॉमन जेंडर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्त्री किंवा पुरुष काही पण असू शकतो त्याला कॉमन जेंडर असं म्हणतात. तुम्हाला माहितीये मॅस्क्युलिन जेंडरसाठी आपण ही हे सर्वनाम वापरतो, ह्याच्यासाठी शी वापरतो, ह्याच्यासाठी इट वापरलं जातं. याच्यासाठी मात्र त्या जेंडरमध्ये कशासाठी वापरतोय ते फक्त सर्वनामावरून आपल्याला समजू शकतं. नाहीतर नुसताच विद्यार्थी म्हटल्यानंतर
आपल्याला मराठीमध्ये समजतं, पण इंग्लिशमध्ये स्टुडंट म्हटल्यानंतर ती गर्ल स्टुडंट आहे का बॉय स्टुडंट आहे हे कधी समजू शकत नाही. प्रोफेसर म्हटल्यानंतर मॅन प्रोफेसर आहे का वुमन प्रोफेसर आहे हे आपल्याला समजू शकत नाही. म्हणजे ही जी आहेत याला म्हणतात कॉमन जेंडर. कळलं का? की ज्याच्यामध्ये दोन्ही लिंग समाविष्ट असतात. बर, आता यांचा नियम काय म्हणजे मॅस्क्युलिन आणि फेमिनाईन म्हणजे काही वेळेला काही ऑब्जेक्ट असतात, काही वस्तू किंवा काही गोष्टी असतात, त्यांचं पर्सोनिफिकेशन केलं जातं. म्हणजेच त्याला पर्सोनिफाईड ऑब्जेक्ट असं म्हणतात. पर्सन म्हणजे व्यक्ती, त्याच्यापासून पर्सोनिफाय हे क्रियापद झालेलं आहे. पर्सोनिफाय म्हणजे व्यक्तीच्या रूपामध्ये आणणं. म्हणजेच काय, थोडक्यात काही वस्तूंवरती किंवा गोष्टींवरती एखाद्या व्यक्ती असल्याचा आरोप केला जातो. म्हणजे त्या व्यक्ती आहेत असं भासवलं जातं. उदाहरणार्थ तुम्हाला माहितीये की सूर्य हा खरं म्हटलं तर निर्जीव आहे, तरी पण आपण काय म्हणतो की सूर्य प्रकाश देतो. म्हणजे जणू काही सूर्यच ही क्रिया करतोय. ऍक्च्युली सूर्य काही क्रिया करत नाही, कारण तो निर्जीव आहे. तो काय क्रिया करणार? तरी पण आपल्याला देत असताना मात्र काय दिसतं की बाबा सूर्य प्रकाश देत असतो. बरोबर ना? सूर्यामुळे प्राणी मात्र जिवंत राहतात. बरोबर आहे? सूर्यामुळे अन्न बनतं. म्हणजे असे अनेक काही आपल्याला देता येईल. असं जरी असलं तरी तर हा सूर्य संहारक पण आहे. म्हणून इंग्लिशमध्ये ज्या वेळेला असे काही पर्सोनिफाईड ऑब्जेक्ट्स असतात त्यावेळेला त्या पर्सोनिफाईड ऑब्जेक्टसाठी त्यांचं लिंग ठरलेलं असतं. आणि हे लिंग कसं ठरतं तर ते ह्याच्यावरून दिसतं. म्हणजे याच्यामध्ये ताकद असेल, हिंसा असेल किंवा प्रचंड अशी ऊर्जा असेल, असं जर काय असेल तर ते मॅस्क्युलिन जेंडर होतं. पण तेच ब्युटी असेल म्हणजे फार सौंदर्य दिसते, जेंटलनेस, कोमलता असेल तर मात्र ते काय ठरलं जातं? स्त्रीलिंग ठरलं जात असतं. तर असे याचे काही हे आहेत बघा. मस्क्युलिन जेंडर मध्ये तुम्हाला या सगळ्यामध्ये दिसेल की हे सगळं त्याच्यामध्ये दिसतंय. बघा सूर्यामध्ये संहारकता किती आहे हे तुम्हाला आम्हाला पण माहितीये. म्हणजे सनस्ट्रोक होऊन माणसं मरतात किंवा खूप सूर्य जर तळपायला लागला तर हळूहळू दुष्काळ पण होऊ शकतो. म्हणजे सांगायचं फक्त एवढंच आहे की ह्याच्यामध्ये संहारक पण आहे, ताकद पण आहे आणि एनर्जी पण आहे. डेथ म्हणजे मृत्यू, याची एनर्जी तर सांगायची गरजच नाही, आपण घाबरतो त्याला. त्यामुळे तो हिंसक पण आहे आणि ताकद पण प्रचंड आहे त्याच्यामध्ये. विंटर हिवाळा दिसताना तर आपल्याला वाटतं की हिवाळा खूप चांगला, पण हिवाळ्यामध्ये बघा पानगळती होते, आपली त्वचा पण सुकते. बरोबर ना? सांगायचं एवढंच आहे की ह्याच्यामध्ये पण संहारक अशी ताकद आहे. समरच्या बद्दल तर बोलायलाच नको. सनवरूनच आपोआप समजतं समर हे काय असेल. ओशन समुद्र माहितीये तुम्हाला, रौद्ररूप धारण केलं ना तर किती मोठी शिप असू दे, संपूर्ण शहर सुद्धा तो पाण्याखाली त्याची तबाही करू शकतो, नासधूस करू शकतो. म्हणजे अशा या संहारक अशा ज्या शक्ती दिसतात त्या सगळ्या मॅस्क्युलिन जेंडर असतात. पण तेच भव्यता, कोमलता आणि जर सौंदर्य दिसत असेल तर मात्र त्याच्यामध्ये त्याला फेमिनाईन जेंडर असं म्हटलं जातं. जसं मून बघा किती शांत आणि शीतल आहे, त्याच्यापासून कधी कोणाला त्रास नाही होणार आहे. बरोबर ना? त्याची ब्युटी प्रत्येक पौर्णिमेला वेगळी असते, प्रथमेला वेगळी असते. ही ब्युटी बघण्यामध्ये सुद्धा मजा आहे. म्हणजे सांगायचं काय, ह्याच्यामध्ये सौंदर्य दिसतं. अर्थ म्हणजे तर मातृत्वच आहे. कारण का ती सगळं सहन करते आणि एवढं सगळं सहन करून सुद्धा आपलं पालन पोषण करते. उदारता तिच्याकडे दिसते. नेचर तसंच आहे बघा. सौंदर्य हे ओतप्रोत भरलेलं असतं निसर्गामध्ये. त्यामुळे या सगळ्याला मुद्दामून फेमिनाईन जेंडर असं म्हटलं जातं. अर्थात हे कधी ज्या वेळेला त्यांच्यावरती व्यक्तित्वाचा आरोप केला जाईल त्यावेळेला. तसंच बघा मर्सी म्हणजे दया. बघा दया म्हटल्यानंतर किती प्रेम दिसून येतं त्याच्यामध्ये. ज्या वेळेला एखाद्याने कितीही गुन्हा केला असेल आणि त्यावेळेला जेव्हा त्याला दया केली जाते त्या अर्थी ही किती मोठी ग्रेसफुलनेस आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत. म्हणजेच थोडक्यात सांगायचं काय, इथे पण तुम्हाला फेमिनाईन अशा ज्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या इथे दिसत असतात. पीस म्हणजे शांतता. शांतता म्हणजे परत शांतता फक्त कशामधून येऊ शकते? हिंसेमधून कधीच येऊ शकत नाही. म्हणजे शांतता असल्यानंतर सगळ्यांना खूप छान वाटतं, बरं वाटतं, सगळे आरामात राहू शकतात. म्हणून अर्थातच याच्यामध्ये पण एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य आहे की शांततेमध्ये जायला आपल्याला आवडत असतं. म्हणून तर आपण अभयारण्यात किंवा अशा किलबिलाट किंवा चिवचिवाट असतो इकडे जातो की जिकडे माहिती तुम्हाला की अशा ठिकाणी मुद्दामून मरू जातो. म्हणून थोडक्यात सांगायचं काय तर ते मॅस्क्युलिन जेंडर आणि फेमिनाईन जेंडर हे फक्त त्या व्यक्तीमध्ये असणारे गुण असं म्हटल्यापेक्षा फेमिनाईन जेंडर आणि मॅस्क्युलिन जेंडर हे कसं ठरवलं जातं तर त्या वस्तूंमध्ये त्या गोष्टींमध्ये असे कुठले गुण आहेत आणि ज्या गुणांचं प्राबल्य जास्त त्याप्रमाणे ते ठरवलं जात असतं.
इंग्लिशमध्ये मात्र खास करून लक्षात ठेवायचं, शिप आणि कोणतेही व्हेकल्स आणि ज्या वेळेला मशीन्स असतात त्यावेळेला मात्र त्यांचं जेंडर हे नेहमी स्त्रीलिंगच समजलं जातं. इव्हन कोणतीही कंट्री जरी असेल, कळलं का, तरी त्याच्यासाठी सुद्धा आपण बघा मातृभूमी म्हणतो, पितृभूमी म्हणत नाही. मशीन या सगळ्या स्त्रीलिंगी समजल्या जातात. अर्थात यांचं पर्सोनिफिकेशन केलं तर, अन्यथा यांच्यासाठी इट हेच प्रोनाउन वापरलं जातं. बर, हे झालं. आता इंग्लिशमध्ये मॅस्क्युलिन जेंडरच्या फेमिनाईन जेंडर करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, बरोबर आहे. या बऱ्याच जरी पद्धती असल्या तरी त्याच्यामधल्या सगळ्या पद्धती करायच्या आवश्यकता नाही. उदाहरणार्थ मित्रांनो, तुम्हाला माहितीये टायगर ह्याचं ज्या वेळेला केलं जाईल त्यावेळेला टायग्रेस केलं जात असतं, बरोबर ना. मग आता हे ज्यावेळेला टायग्रेस केलं जातं, हे असले शब्द जे आहेत यांचं पाठांतर करून उपयोगच नाही, कारण आता ते परीक्षेत येणार नाही. हा, पण मित्रांनो 2011च्या पूर्वी मात्र ज्या वेळेला 70 मार्काचं इंग्लिश होतं ना, त्यावेळेला अशा प्रकारचे प्रश्न येऊन जायचे. म्हणजे इव्हन अगदी लायनचं लायनेस फार सोपे, म्हणजे त्यावेळेला प्रश्न पण तसे सोपे असायचे, कारण का 4 पर्यायांमधला एखादाच पर्याय बरोबर असायचा. पण आता मात्र तसं नाहीये, कदाचित 4ही बरोबर असतात, कदाचित 4ही चूक असतात, कदाचित एखादंच बरोबर असतं, काही पण असू शकतं. त्यामुळे आता मात्र हे देत नाहीत. पूर्वी काय व्हायचं, अशा जोड्या लावून द्यायचे किंवा जोड्या लावामध्ये द्यायचे किंवा असंच पेअर करून दिलं जायचं आणि त्याच्यामधलं ऑड पेअर कुठलं आहे हे आपल्याला ओळखायला दिलं जायचं. आता मात्र अशा येण्याची शक्यता खूप कमी आहे. सांगायचं काय, ज्यांच्यापासून म्हणजे ज्या मॅस्क्युलिन जेंडरचं अशा प्रकारे ESS लावून ज्या वेळेला त्यांचं फेमिनाईन जेंडर केलं जातं त्यावेळेला ते अजिबात करण्याची आवश्यकता माझ्या दृष्टीने तरी परीक्षेसाठी नाहीये. अर्थात परत मी सांगितलं, गट क साठी किंवा महाभरतीच्या ज्या जागा आहेत पर्टिक्युलरली असल्यासारख्या परीक्षांसाठी याच्यामध्ये फार कमी प्रमाणात ग्रामर विचारलं जातं, त्यांच्यासाठी मात्र हे तुम्ही अवश्य करू शकता. बाकी PSI STI साठी तर हे येण्याची गरज येईलच असं काही नाही, पण तरी सुद्धा काही वेळा येऊन गेलेले आहेत आणि त्यातले जे महत्वाचे जे आहेत ना तेच मी मुद्दाहून इकडे तुम्हाला दाखवतोय. कारण का जे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे बॉयचं गर्ल होतं, मॅनचं वुमन होतं, हे काही शिकवायची गरज नाहीये, कळलं का. तुम्हाला माहिती कुठलं असलं पाहिजे माहितीये का, जे कोणालाच माहित नाही किंवा जे विचित्र असतं ना, ज्याचं नेहमी कन्फ्युजन होईल ना, असंच तुम्हाला माहित असलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल तर परीक्षेमध्ये बघा अनेकदा येऊन गेलेली आहे ही पर्टिक्युलरली. मला सांगायचं एवढंच आहे की का असं येऊन गेलेलं आहे, कारण का बघा इथे एक पासून सुरुवात आहे, इकडे व्ही पासून सुरुवात आहे, म्हणजे दिसत काहीच नाही. जसं इथे टायगरचं जसंच्या तसं राहतं, लायनचं असंच्या असं राहतंय, असला काही प्रकार नाही. म्हणून ही पर्टिक्युलरली मी जी काही इथे लिहून दिलेली आहे एवढीच फक्त करा की जी अत्यंत महत्वाची आहे ती परीक्षेत येऊ शकतात. कदाचित ऑड मॅन आउट साठी येतील किंवा ज्या ऑड पेअर असतील त्या ऑड पेअर आउट साठी. बघा हे पण अलीकडच्या एका परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे. बॅचलर मेड माहिती आहे, डॉग आणि बीच हे तर आपल्याला माहित असतं, तरी पण मुद्दामून करून ठेवा. ड्रोन आणि बी, बॉर आणि सो म्हणजे डुक्कर आणि डुकरीन, हार्ट आणि रो, मंक किंवा फ्रायरचं होतं नन, विझार्डचं होतं विच, बकचं होतं डो, कोल्डचं होतं फिली म्हणजे तो टट्टू जो असतो तो, ड्रेकचं डक, अलचं काउंटिस, गॅन्डरचं गुज, स्वेनचं नीम हे पण एका परीक्षेमध्ये येऊन गेलेलं आहे. रॅमचं यू, याचा उच्चार यू आहे, स्टॅकचं हाइंड. तर ही अशा प्रकारची फक्त जी आहेत ना तेवढीच फक्त लक्षात ठेवा. ते पण लक्षात ठेवत असताना नेहमी लक्षात ठेवा इथलं फक्त बघा, कारण का हे परीक्षक हे बरोबर देणार आहे. परीक्षक चुका करणार आहेत ना परीक्षेमध्ये, ज्या वेळेला ऑड पेअर ज्यावेळी देईल ना त्यावेळी चुका फक्त याच भागामध्ये करत असतो. त्यामुळे तुम्हाला फक्त हे एवढंच समजलं पाहिजे की जे इथला जो भाग आहे म्हणजे उजव्या हाताचा जो भाग आहे त्या उजव्या हाताच्या भागामधलं जे फेमिनाईन आहे ना हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि एवढं फक्त बघितलं ना की मग नंतर हळूहळू समजायला लागेल तुम्हाला की याचे काय होत असतं. म्हणजे थोडक्यात कमीत कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी फक्त आपल्याला आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे अशा प्रकारे होत असतं. बाकी ह्याच्या व्यतिरिक्त पण अजूनही काही फेमिनाईन करण्याच्या पद्धती आहेत. त्याच्यामधलं मी आता सांगितल्याप्रमाणे हे असलं टायगरचं टायगरच असलेलं नुसतं एकदा बघायचं, बाकी त्याची काही करण्याची आवश्यकता नाही. ती काय आहेत शेवटचं इकडचं उजव्या बाजूचं जर बघत राहिलं तर तुम्हाला ते लगेच समजेल की काय आहे ते. तर ह्या आहेत. अजून काही पद्धती आहेत त्या बघू, त्याच्यामधल्या कुठल्या महत्वाच्या परीक्षेसाठी आहेत तेवढ्यांचाच फक्त अभ्यास करा.
उगाच ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालवण्यामध्ये काही अर्थ नाही. त्याच्या पलीकडे जाऊन अजून पुढचे जे आहेत नाउन्स आहेत की ज्यांचं प्लुरल काय होतं ते मात्र खूप महत्वाचे आहे, त्यांच्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे इथे काही विशेष लक्ष देण्याची गरज नाही, पण आपल्याला अभ्यासाला हा भाग आहे आणि कधी कधी चुकून एखाद मार्काला येत असतं, त्यामुळे कधी कधी त्यामुळे हे आपल्याला माहित असावं एवढंच महत्वाचं आहे. मित्रांनो, इथे मी तुम्हाला काही मुद्दामून म्हणजे ज्यांचं स्त्रीलिंगी कसं होत असतं ते मुद्दामून इकडे दाखवलेलं आहे. दाखवण्याच्या मागचं कारण फक्त एवढंच आहे की फक्त एवढेच करा की जे मला जास्त महत्वाचे वाटतात. आणि मला जास्त महत्वाचे वाटतात याचं कारण एवढंच आहे की मी परीक्षकाच्या म्हणजे पेपर सेटरच्या भूमिकेतून विचार करत असतो. त्यामुळे मोस्टली याच्यावरती प्रश्न येऊ शकणार नाहीत, पण जर करायचे असतील तर फक्त हे एवढेच करा. एवढं केलं तरी भरपूर आहे. तर आता आपण बघितलं की ज्याप्रमाणे पुल्लिंगीचं स्त्रीलिंगी करतात, बरोबर आहे, मॅस्क्युलिनचं फेमिनाईन केलं जातं, त्याच्या अजून काही पद्धती आहेत. तर त्या पद्धती बरोबर अजून दुसरे काय महत्वाचं आहे ना तेवढंच फक्त बघा. जास्त याच्यावरती वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये. बर, जसं बघा हे कॉमन आहे, हे माहिती आहे तुम्हाला, म्हणून हे अजिबात करायची गरज नाही. फक्त काही काही ठिकाणी मात्र स्पेलिंग हे RESS होत असतं, त्याच्याकडे फक्त विशेष लक्ष ठेवायचं. बाकी अन्यथा याच्यावरती विशेष अभ्यास करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. मात्र बाकी काही जी आहेत की जी फक्त वेगळ्या प्रकारे किंवा विचित्र प्रकारे होतात ती मात्र मुद्दामून करा, कारण का ही मात्र कधी कधी येऊ शकतात. त्यातलं हे कॉमन आहे, तुम्हाला माहिती आहे, जे कॉमन आहे ते येत नाही. पण तुम्ही जर बघितलं असेल तर आता परीक्षेमध्ये हे 1 आणि हे 2 ही 2 मात्र परीक्षेमध्ये इव्हन आता सुद्धा येऊन गेलेली आहे. आता म्हणजे 18 आणि 19 मध्ये पण येऊन गेलेली आहे. त्यामुळे माहित असलं तर आपल्याला अर्थातच परत एकदा वाचलं की सहज समजून जातं, याच्यामध्ये काही विशेष अवघड नाहीये. जसं बघा इकडे SS आहे, इकडे फक्त काय केलंय त्याच्यानंतर आई लावले. सेम तुम्हाला इकडे दिसेल बघा, आई लावलेला आहे. तर अशा प्रकारे होतात. बाकी हे आणि हे ऑलमोस्ट सेम आहे, त्यामुळे याच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही. बाकी झाड, झरेना, सायनॉर, सायनोरा, टेस्टेटर, टेस्टेट्रिक्स हे मात्र तुम्हाला मी मुद्दामून करायला सांगेन, कारण का इव्हन म्हणजे मृत्यूपत्र बनवणारा असा टेस्टेटरचा अर्थ आहे. आणि हे CDS मध्ये एकदा येऊन गेलेलं आहे आणि इव्हन CGL मध्ये सुद्धा 2दा येऊन गेलेलं आहे. त्यामुळे मोस्टली या प्रकारच्या अशा जरासं विचित्र आहे, फक्त ऍक्च्युअली फक्त त्याच्यामध्ये सुद्धा हे माहित असलं पाहिजे. म्हणजे ही इज टेस्टेटर असं चालतं, पण ही इज टेस्टेट्रिक्स असं असेल तर अर्थात चालत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं थोडंसं फक्त लक्षात ठेवा. तसंच हे आहे बघा प्रॉसिक्युटर आणि प्रॉसिक्युट्रिक्स. म्हणजे थोडक्यात सांगायचं एवढंच आहे की ह्याच्यामध्ये हा IX आहे ना तो लक्षात ठेवा. आहे बघा इकडे हे आहे ना, हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला स्त्रीलिंगी समजून जाईल. बघा इकडे हे अशा प्रकारचं फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, बाकी काही नाहीये. आणि इथे तर तुम्हाला सहज समजू शकतो बघा, विडोअर आणि विडो म्हणजे काय आहे ते सहज समजू शकतो. तसंच ब्राईड ग्रूम आणि ब्राईड याच्यामध्ये तुम्हाला सहज समजू शकतं, म्हणजे ही वधू आहे, हा वर आहे. तसंच इकडे विधवा आहे आणि हा विधुर आहे, हे तुम्हाला समजू शकतं. म्हणजे हे काही खूप अवघड नाहीये. खास करून हे लक्षात ठेवा, मॅन सर्वंटचं वुमन सर्वंट असं न करता मेड सर्वंट असं केलं जात असतं. तर हे एवढे जास्त महत्वाचे मला वाटतात, एवढ्यांकडे जास्त लक्ष द्या. अजून परत परीक्षेमध्ये किंवा पुस्तकामध्ये जिल्हे त्यांच्याकडे नक्की बघा. नाहीतर सरांनी एवढंच सांगितलं एवढंच केलं असं काही नाही. तरी पण त्यातल्या त्यात महत्वाचे एवढेच आहेत, बाकी खूप याच्यावरती जास्त वेळ घालवू नका. याच्यानंतर अनेक वचन करण्याच्या पण अनेक रीती आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामधलं हे कॉमन आहेत बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मोस्टली सगळं अनेक वचन करत असताना एकतर एस तरी वापरतात किंवा ES तरी वापरतात. ह्यांचे नियम तसे भरपूर सोपे आहेत. आणि परत हे ऍक्च्युअली फक्त 5वी 6वीच्या मुलांना येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्याला हे विचारतीलच असं अजिबात काही नाही. किंबहुना 11 ते 19 किंवा अगदी जरी 1984 पासून जरी बघितलं तरी फार कमी वेळा हे अशा प्रकारे विचारले होते. पण बघून ठेवा, माहिती असलं तर खरोखरच चांगलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे तुम्हाला माहिती आहे की बाबा एस किंवा ES असलेलं, ESचा फक्त नियम आहे की बाबा असे काही जर तुम्हाला दिसले S, SH, CH, X आणि Z, तर असं असेल तर मात्र त्याला ES लागत असतं. जसं बघा डिशचं SH दिसतंय त्यामुळे इकडे ES लागलेलं आहे, CH दिसतंय इकडे S दिसतंय शेवटी त्याच्यामुळे इकडे X दिसतंय त्यामुळे ES आहे.
तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये तुम्ही नुसतं एस पण टाकू शकत नाही. म्हणजे हे खरं म्हटलं तर आहे खूप सोपं. याच्यामध्ये काही विशेष काही लक्ष द्यायची गरज नाहीये. तसंच तुम्हाला बघा दुसरं माहितीये की ओ असेल तरी सुद्धा ईएस वापरलं जातं. जसं बफेलोज, मँगोज असं असेल तर केलं जातं. पण काही काही शब्द मात्र असे आहेत की तिकडे ओ जरी असलं तरी सुद्धा एस एवढंच फक्त तिकडे येतात. म्हणजे तिकडे डायनॅमोचं डायनॅमोज असं ईएस लावून केलं जात नाही. सोलोचं सोलो ईएस असं लावून केलं जात नाही. पियानो पियानोज बघा. रेशो आपल्याला माहिती आहे, रेशो रेशोज, स्टुडिओ स्टुडिओज, मेमेंटो मेमेंटोज. अर्थात त्याचं कधी कधी येस लावून पण केलं जातं. त्यामुळे असे जरी नियम असले तरी याच्याकडे विशेष जास्त लक्ष द्यायची गरज नाही. फक्त एक नजर मात्र फिरवून अवश्य घ्या. तसंच वायच्या अगोदर तुम्हाला माहितीये वायच्या अगोदर जर व्यंजन असेल म्हणजे जसं बघा आर्मीमध्ये ARMY हे व्यंजन आहे. जर व्यंजन असेल तर वायचं आय केलं जातं आणि पुढे EAS लावलं जातं. तेच इकडे दिलेलं आहे बघा. आर्मी ड्युटी मध्ये DUTY आहे म्हणजे टी हे व्यंजन आहे त्यामुळे वायचं आय झालेलं आहे. फ्लाय FLY वायच्या अगोदर एल आहे त्यामुळे इकडे IAS आले. LADY वाय आहे त्याच्या अगोदर व्यंजन डी दिसते त्यामुळे IAS झालेलं आहे. पण ज्या वेळेला त्या वायच्या पूर्वी जर तुम्हाला स्वर दिसत असेल तर स्वर असताना मात्र यांच्या नंतर कधीही ES दिलं जात नाही. त्यावेळी इकडे डेज कीज रेज हे असंच्या असं होतं. बरोबर आहे. तर हे पर्टिक्युलरली महत्वाचे आहेत. फक्त बाकी यांचा विशेष अभ्यास नाही केला तरी चालेल. पण जर आपण सरळ सेवेला दुसऱ्या कुठल्या अजून महाभरतीला वगैरे जर बसत असू तर मात्र हे तुम्हाला माहिती असावं म्हणून फक्त हे मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. याच्यानंतर आपण काही प्लुरल नाउन्स बघायचे आहेत की ज्यांचे अर्थ कसे वेगळे होत असतात. ते सुद्धा मी महत्वाचे आहेत तेवढेच फक्त सांगणार आहे. बाकी पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे त्याचं नीट वाचन करा. त्याच्यावरती कशी उदाहरणं पडतात हेही मी दाखवलेलं आहे त्यामुळे तेवढं फक्त नीट लक्षात ठेवा. याच्यानंतर मी तुम्हाला ती उदाहरणं पण दाखवीन. ती उदाहरणं फक्त बघा ती जास्त महत्वाची आहेत. आणि अभ्यास करत असताना नेमका बाकीच्या यांचा काय अभ्यास करायचा तेही आपण बघूया. मित्रांनो काही नाउन्स अशी आहेत की ज्याची प्लुरल करत असताना काही नियम पाळावे लागतात. ही जी नाउन्स आहेत ती काही लॅटिन भाषेमधून घेतलेली आहेत, काही हिब्रू भाषेमधून घेतलेली आहेत, काही ग्रीक भाषेमधून घेतलेली आहेत, काही फ्रेंच भाषेमधून घेतलेली आहेत. अशी भरपूर आहेत. त्यातली जी सगळ्यात महत्वाची आहेत तेवढी फक्त आपण काय ती बघूया. आणि त्यांचं ज्या वेळेला प्लुरल केलं जातं म्हणजे अनेक वचन केलं जातं त्यावेळी त्याचे काही एक सर्टन रूल्स आहेत. ते रूल्स जे आहेत ना ते मात्र आपल्याला नीट समजले पाहिजेत. आणि ते अतिशय सोपे रूल्स आहेत. जसं इथे काही दिलेलं आहे बघा. ही सगळी लॅटिन भाषेमध्ये मी इथे मुद्दामून लिहिलेली आहेत. यातली CDSच्या परीक्षेमध्ये किंवा इतर काही परीक्षेमध्ये भरपूर वेळा ह्याच्यावरती वाक्य येऊन गेलेले असतात आणि आहेत. आणि या वाक्यामध्ये जनरली केलं काय जातं की देताना चुकीचं मुद्दामून प्लुरल लावून दिलं जातं. तर या सगळ्यांचा अभ्यास करण्याची सगळ्यात एक महत्वाची खूण काय आहे ती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी पर्टिक्युलरली ही जेवढी म्हणून सगळी जी नाउन्स आहेत म्हणजे ती कॉमन नाउन्स आहेत ही सगळी कॉमन नाउन्स पहिल्यांदा तुम्हाला माहित असणं हे अतिशय महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही समजा तुम्हाला स्पॉट द एरर मध्ये एखादं वाक्य आलं तर ते स्पॉट द एरर मध्ये जर एखादं वाक्य आलं आणि त्यांच्यामध्ये जर ही नाउन्स तुम्हाला दिसली तर ते वाक्य फक्त ह्यांच्याच रूलसाठी असतं, दुसऱ्या कशासाठीही नसतं. तर ते एकदा तुम्हाला नीट समजलं ना तर तुम्हाला समजेल. अर्थात सुदैवाने अजून पण MPSC मध्ये अजून या प्रकारचे प्रश्न आलेले नाहीयेत. पण जरी आलेले नसतील ना तरी काळाची पावलं आहेत ना ती मित्रांनो तुम्ही नक्की ओळखा. कारण का हळूहळू येणं अपेक्षित आहे. किंबहुना ह्याच्यामधली काही काही नाउन्स येत नाही परीक्षेमध्ये येऊन पण गेलेली आहेत. फक्त आपल्याला अजून माहिती पडलेलं नाहीये एवढाच फक्त त्याचा अर्थ आहे. बर सगळ्यात पहिल्यांदा आपण काही लॅटिन नाउन्स आहेत ती बघू. आणि ह्यांचं अनेक वचन करत असताना काय केलं जातं हे फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही नाउनचं अनेक वचन करायचं नाहीये. फक्त तिथे दिलेलं जे अनेक वचन आहे ते बरोबर आहे का चूक आहे एवढं ओळखायचं असतं आणि ते मात्र बरोबर ओळखता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी इकडे मी हे काही रूल्स दिलेले आहेत. हे रूल्स एक म्हणजे काय तर जर नाउनच्या शेवटी हे शब्द असतील म्हणजे इथे ए आहे, इथे UM आहे, इथे अस आहे, इथे EX आहे असं जर असेल तर त्याचं अनेक वचन करताना काय केलं जातं हे तिथे दिलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ इथे तुम्हाला दिसते बघा जिथे जिथे नाउनच्या नंतर ए असेल तिथे ए ही आलं पाहिजे बघा इथे. आणि ह्याच्यावरचा मित्रांनो नियम आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. याचं वाक्य आपण नंतर बघणार आहोत किंवा इथेच दाखवतो बघा असं येऊन गेलं होतं.
म्हणजे मित्रांनो सांगायचं काय ते वाक्य आपण नंतर बघणार आहोत. पण बघा मित्रांनो इथे काय दिले बघा, केमिकल फॉर्म्युली ऑफ, म्हणजे इट इज डिफिकल्ट टू नो ऑल द केमिकल फॉर्म्युली ऑफ द केमिकल कंपाऊंड्स, अशा प्रकारचं वाक्य होतं ते. मला सांगायचं ते नाही, परीक्षेमध्ये हे यायला सुरुवात झालेली आहे, हे फक्त लक्षात ठेवा. किंवा केमिकल फॉर्म्युली ऑफ कंपाऊंड, म्हणजे अनेक वचन ज्या अर्थी इथे दिसतंय त्या अर्थी इथे ज्या अर्थी अनेक वचन दिसतंय त्या अर्थी इथे पण अनेक वचनच असलं पाहिजे आणि हे आपल्याला आलं पाहिजे. म्हणून म्हटलं मित्रांनो नुसतं एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी सुद्धा परीक्षेमध्ये एखादा मार्क सहज मिळून जाईल. म्हणून म्हटलं जे पूर्वी कधीही आलं नव्हतं ते येण्याची आता सुरुवात झालेली आहे. आणि ज्यावेळी सुरुवात होत असते ना तर एकदा पेपर सेटरला ज्या वेळेला मागचा प्रश्न दिसतो त्यावेळेला तो अजून नवीन नवीन असे ह्याच्यावरचे इतर सुद्धा प्रश्न विचारू शकतो. ते प्रश्न तो कसे विचारेल हे आपण नंतर बघूयाच. पण तरी पण हे लक्षात ठेवा की हे का महत्वाचं आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. तर हे झालं म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे की ज्या वेळेला फॉर्म्युला असं लिहिलेलं असतं त्याला त्याचं अनेक वचन फॉर्म्युली असं केलं जातं. लार्वा, लार्वी, अल्लमना, अल्लमनाई, अल्लमनी असं केलं जातं. आणि त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली हे दोन शब्द आहेत हे तर इतके फसवे आहेत की इकडे ना माझी विद्यार्थिनी मुलगी असते आणि इकडे मात्र काय असतं माझी विद्यार्थी मुलगा असतो. म्हणजे इथे माझी विद्यार्थी असतो इकडे माझी विद्यार्थिनी असते. त्यामुळे या दोन ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचा सगळ्यात जास्त संभव आहे. आणि परीक्षक असतात ना ते नेहमी असेच जे असतात ना तेच विचारत असतात, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे म्हणजे समजा असं दिलं These gentlemen are the alumni of our college. बघा मित्रांनो इथे जेंटलमॅन दिलेलं आहे आणि जर जेंटलमॅन दिलं असेल तर इकडे अलमनी हा शब्द चालणार नाही. तिथे अलमनी हा शब्द न चालता तिकडे अल्लमनाय हा शब्द आला पाहिजे. म्हणजे परीक्षक देताना तुम्हाला काय करेल ना हे मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास करत असताना तो कन्फ्युजन करणारी जी आहेत ना तीच मुद्दामून देणार, याच्याकडे खास लक्ष ठेवा. बाकी याचे अर्थ फॉर्म्युला माहितीये, लार्वा म्हणजे अळी असते हे आत्ताच सांगितलं माझी विद्यार्थिनी. तर असेच हे सगळे जे अर्थ आहेत ते फक्त लक्षात ठेवा. परत अर्थ नाही आले तरी चालतील. अनेक वचन कसं होतं ना हे मात्र तुम्हाला समजलं पाहिजे. जसं रेडियस म्हणजे तुम्हाला माहितीये. मग ह्याचं आता इथे बघा काय दिलंय युएस असेल ना तर त्याचं आय करायचं म्हणजे हे तुम्हाला युएस समजलं पाहिजे. म्हणजे ह्याचं होणार आहे काय बघा नुसतं अल्लमनाय आय लागलं, रेडियस हे ऑलरेडी आय आहे त्याच्यापुढे अजून एक आय लागलं. सिलेबस सगळ्यात मित्रांनो महत्वाचं काय माहितीये का ह्याचं अनेक वचन करताना इथे एस लावलं तरी चालतं, फॉर्म्युलाज असं केलं तरी चालतं. पण स्पर्धा परीक्षेसाठी मात्र हाच नियम फक्त फॉलो केला जातो. मग ती स्पर्धा परीक्षा कोणतीही असू दे भारतातली. त्यामुळे ह्याच्याकडे खास करून लक्ष ठेवायचं आहे. कळतंय? तर याचं तसंच मग तसंच सिलेबस. आता सिलेबस तर आपण कॉमन सिलेबसेस असं म्हणू शकतो पण तरी सुद्धा आणि म्हटलंही जातं परंतु स्पर्धा परीक्षे मात्र इथे सिलॅबी असं करावं लागतं. फोकसचं फोसाई असं करावं लागतं. म्हणजे FOCI असं करावं लागतं. कारण मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे. परीक्षक काहीही याच्यावर विचारू शकतो. स्टिम्युलस, स्टिम्युली, जिनियस, जिन्याई आणि जिनियसेस पण होत असतं. पण जिनियसेस झालं तर त्याची बुद्धिमान माणसे असा अर्थ होतो आणि जिन्याई असं जर केलं की ज्याला आपण जेनी जेनी करतो ते म्हणजे बाटलीतलं भूत किंवा बाटलीतला जो राक्षस असतो ती जी असते बाटलीतली भूत ते आहे त्याच्यामध्ये आहे. टर्मिनस म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे याचं टर्मिनी असं केलं जातं. तर मित्रांनो हे महत्वाचे आहे. नियम फक्त एवढाच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की युएस असलेलं कोणतंही नाउन असेल तर त्याचं आय करायचं. मग तेच आता सांगितल्याप्रमाणे डाटम तुम्हाला हा शब्द माहित नाही असं वाटत असेल पण हा शब्द तुम्हाला माहिती आहे कारण का डाटा कॉम्प्युटर मधला डाटा तो डाटा तुम्हाला माहिती आहे. तर तो जो आहे तो डेटमचा डेटा किंवा डाटा असं तुम्ही उच्चार करता तो हाच शब्द आहे. म्हणजे अनेक वचन करताना मात्र तिकडे काय केलं जातं बघा युएमचं ए म्हणजे याचा स्पेलिंग तुम्हाला माहितीये DATA युएम काढायचं आणि तिथे ए वापरायचं. तसंच करिक्युलमचं करिक्युला
एलच्या नंतर ए, म्हणजे महत्वाचे शब्द कुठले तुमचे, तर हे जे आहेत ते कीवर्ड आहेत. इरॅटम म्हणजे शुद्धीपत्र, इराटा. मीडियम तुम्हाला सगळ्यांना माहितीये, मीडिया असं आपण म्हणतो. हे योम फक्त काढतो आणि तिकडे ए लावत असतं. स्ट्राटम हा अतिशय महत्वाचा शब्द आहे, सीडीएस मध्ये बऱ्याचदा येऊन गेलेला आहे. स्ट्राटम म्हणजे समाजातला एक वर्ग, आणि स्ट्राटम केलं तर अनेक वर्ग. म्हणजे स्ट्राटम म्हणजे समाजातील एक वर्ग, आणि स्ट्राटा केलं तर अनेक वर्ग असे होतात. त्यामुळे ह्याचं पण युएम निघून जातं आणि तुम्हाला फक्त ए लावायला लागतं. तसंच मेमोरंडम, मेमोरंडा असं केलं जातं. तर मित्रांनो, परीक्षेसाठी सुद्धा ही खूप महत्वाची आहे, त्यामुळे खास करून लक्षात ठेवा. इंडेक्स शेवटचं दिलंय बघा, तिथे ICES लागत असतं, म्हणजे इंडायसेस सूची ज्याला आपण म्हणतो ती अशीच असते. बर, हे झालं लॅटिन शब्दांचं. हे तसंच ग्रीक शब्दांचं पण आहे बघा. आणि इथे करत असताना काय करायला लागतं ते बघा, IS चं ES होतंय आणि ऑन असेल तर ए होतं. त्यातलं पर्टिक्युलरली हे खूप वेळा विचारलं जाण्याची शक्यता आहे, कारण का हे शब्द आपण आपल्या रेग्युलर बोलण्यामध्ये, कॉलेजमध्ये जी मुलं असतात, पर्टिक्युलरली सायन्स स्ट्रीमला जे असतात, त्यांना हे शब्द माहित असतात. बघा, तुम्हालाही माहिती आहे. सांगायचं फक्त एवढंच आहे, अनालिसिसचं अनालिसिस, कळलं का, असं करावं लागेल. ऍक्सिसचं ऍक्सेस, क्रायसिसचं क्रायसिस. बघा, हे पण परीक्षेमध्ये येऊ शकतं, कारण की तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाही शब्द माहिती आहेत. महत्वाचं फक्त काय माहितीये का, इथे जे IS आहे ना, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे अनेक वचन आहे. तर अनेक वचनामध्ये ES लागतं, आणि एस आणि ES प्रत्यय खूप कॉमन आहेत, तुम्हाला माहितीये. त्यामुळे लक्षात ठेवण्याच्या अशा काहीतरी ट्रिक तयार करा आणि ते लक्षात ठेवा. हायपोथेसिस, हायपोथेसिस, ओयासिस, ओयासिस, बेसिस, बेसेस, कळलं का. अशा प्रकारे इथे फक्त ES लागलं जातं. आणि त्याच्यातले माझ्या हिशोबाने तुम्हाला फसवण्यासाठी हे शब्द नक्की दिले जाऊ शकतात. याच्यामधले हे दोन तर इतके कॉमन आहेत बघा. क्रायटेरियन, क्रायटेरिया, फेनॉमेनॉन, फेनॉमेना. एक वचन असेल तर फेनॉमेनॉनच असतं पाहिजे. म्हणजे दिस इज वन ऑफ द असं जर दिलं, दिस इज वन ऑफ द ऍक्सेप्टेड, आणि इकडे जर दिलं तुम्हाला दिस इज वन ऑफ द ऍक्सेप्टेड फेनॉमेना. आता हे फेनॉमेना दिलं तर हे बरोबर आहे का चुकी, हे मित्रांनो तुम्हाला समजलं पाहिजे. मग लक्षात काय आलं पाहिजे की ज्या अर्थी वन ची फ्रेज दिली आहे त्या अर्थी इकडे फेनॉमेना म्हणजे अनेक वचनच पाहिजे. पण पेपर सेंटर असं देणार नाही, तुम्हाला मुद्दामून काय करेल माहिती का, इकडे फेनॉमेनॉन करून टाकेल आणि ते देईल. आणि हेच आपल्याला समजणं महत्वाचं आहे, कळलं का. किंवा देर इज अ ऍक्सेप्टेड फेनॉमेना असं करून देतील. मग जर ऍक्सेप्टेड बघा, देर इज an accepted phenomena असं जर दिलं तर तुम्हाला समजलं पाहिजे ज्या अर्थी an आर्टिकल लागलेलं आहे त्या अर्थी एकवचन आहे, आणि एकवचन इथे पण समजत असतं, आणि इथे जर एकवचन असेल तर याचं पण एकवचनच करावं लागेल. म्हणजे फेनॉमेनॉन असं करावं लागलं पाहिजे, असं करावं लागेल. तर मित्रांनो, हेच सगळं महत्वाचं आहे की जे परीक्षेमध्ये येऊ शकतं. आणि खास करून हे एकवचन आणि अनेक वचन, आणि पर्टिक्युलर त्यातले ही जी पर्टिक्युलरली शब्द जे मी सांगतोय ते लक्षात ठेवा. बघा, हे शब्द आपल्याला माहिती आहेत, हे खूप कॉमन आहेत, हे खूप कॉमन आहे, हे खूप कॉमन आहेत. हे जे कॉमन शब्द आहेत की जे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती असलेच पाहिजेत, हे मात्र खास करून तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. कारण का ते समाजामध्ये बोलताना, न्यूजपेपर मध्ये रेग्युलर बोलत असताना वापरले जात असतात, कळतंय. तसेच हे शब्द आहेत. आणि हे इटालियन, हिब्रू आणि फ्रेंच मधले काही शब्द आहेत, ह्यांच्यावरती सहसा प्रश्न विचारणं खूप अवघड आहे. तरी पण इथले मी काही मला जे वाटले महत्वाचे ते फक्त दिलेले आहेत. जसं बँडिटचं तुम्हाला माहिती आहे, कारण का बँडिट क्वीन फेमस होती फुलंदेवी, तुम्हाला माहिती आहे. बँडिट हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, म्हणून अर्थात याचं पण अनेक वचन करताना बँडिट्स केलं जातं. पण जरी केलं जात असलं तरी स्पर्धा परीक्षेसाठी चालतं ते अनेक वचन चालत नाही, जे असतं तेच अनेक वचन आपल्याला यायला पाहिजे. त्यामुळे बँडिटचं बँडिटी, चेरब, चेरुबिम, कळलं, सेरब, सेराफिम, ब्युरो, ब्युरॉक्स, आणि टेम्पो, टेम्पी असे वेगवेगळे असे अनेक वचन केली जात असतात. त्यातल्या त्यात हे जास्त महत्वाचं नाही, पण ह्याच्यातले जे रेग्युलर येणारे शब्द आहेत ते मात्र मित्रांनो अवश्य करून ठेवा, त्यांचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होणार आहे.
मित्रांनो, नंतर आता याच्या पुढची जी काही नाउन्स आहेत ती पण अत्यंत महत्वाची आहेत. परत मी सांगतो, इतर सर्व परीक्षा येतात, आपल्याकडे मात्र फार कमी वेळ आलेले आहेत, पण आलेले आहेत हे मात्र निश्चित आहे. हे ज्यावेळी तुम्हाला दाखवीन आणि तुम्हाला नंतर ज्या वेळेला मी एक्झाम्पल्स देईल त्यावेळी त्या एक्झाम्पल्स मध्ये ती कशी आलेली आहेत हेही तुम्हाला समजेल. बर, सगळ्यात महत्वाचं यांच्यामध्ये काय आहे ते बघा. इथे बघा, तुम्हाला एक वचनामध्ये एकच शब्द दिसतोय, बरोबर आहे, पण ह्याची अनेक वचनं आहेत ना, ही दोन प्रकारे केली जातात. हे सगळे शब्द आहेत, परत मी ते महत्वाचे तेवढे घेतलेले आहेत. तर हे सगळे जे शब्द आहेत ना, हे परीक्षेमध्ये येऊ शकतात, हे कायम लक्षात ठेवा. म्हणजे ब्रदर याचं दोन प्रकारे अनेक वचन केलं जातं. जसं आहे त्याप्रमाणे जर केलं गेलं तर त्याचा अर्थ तोच राहतो. म्हणजे ब्रदर म्हणजे भाऊ, मग ब्रदर्स केलं तर भावंड हाच अर्थ राहणार आहे. पण त्याचा जर दुसऱ्या प्रकारे जर अनेक वचन जर त्याचं केलं गेलं तर मात्र एका समाजातील जे सगळे जे असतात ना, म्हणजे समजा मराठा समाज आहे, अजून कुठला समजा कोळी समाज आहे, असा त्या समाजामधले जे एकमेकांचे जी भावंड आहेत ना, ती म्हणजे संपूर्ण समाजामध्ये असलेला तो जो घटक आहे तो मात्र तिकडे ब्रेथरीन मध्ये येत असतो. त्यामुळे हे खास करून लक्षात ठेवा. पेपर सेंटर तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न कधीच नाही विचारणार. तो विचारेल ना, तो ते दुसरं अनेक वचन काय आहे ना त्याच्यावरती विचारेल. त्यामुळे ह्याचा जो अनेक वचनी अर्थ होतो तो लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त जो दुसरा होत असतो ना तो लक्षात ठेवला पाहिजे. मग त्यावेळेला सुद्धा इकडचं काही लक्षात ठेवायचं नाही. तुम्हाला लक्षात फक्त ना हे जे दुसरे जे आहेत ना त्यांचे अर्थ काय होतात ना ते फक्त तुमच्या लक्षात आले पाहिजे. तर त्यामुळे हे असं आहे. क्लॉथ म्हणजे माहितीये तुम्हाला तागाचं कापड, पण क्लोज म्हटल्यानंतर अंगात आपण घालतो ते कपडे आहे. डायचा अर्थ म्हणजे तो जो साचा असतो तो आहे. म्हणजे तुम्हाला माहितीये की एखादा गणपती करण्यासाठी एक साचा असतो, नोटा बनवण्याचा साचा असतो, बरोबर ना, मूर्ती बनवण्याचा साचा असतो, तोच साचा आहे, त्याचा डाय. नाहीतर डायचा दुसरा अर्थ मरणे म्हणून आहे, पण ते मरणे म्हणून असेल तर ते क्रियापद असतं, इथे हे नाऊन आहे. मग ह्याची पण अशा दोन प्रकारे केले जातात. ज्या वेळेला ह्याच्यापुढे नुसतं एस लावलं जाईल त्यावेळी इथला जो साच्याचा अर्थ आहे तोच इथे अर्थ असणार आहे. पण हा जो दुसऱ्या प्रकारचा अर्थ आहे तो लक्षात ठेवा मित्रांनो, कारण का पेपर सेटर तिथे खेळणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे हे डाईस जे आहे ते म्हणजे फासे आहे. इंडेक्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. ज्या वेळेला पुस्तक एखादं संपतं त्याच्या मागे असते ती सूची आहे त्याच्यामध्ये. तर ही जी पुस्तकाच्या मागची सूची असते ती सूची असते. पण तेच इंडायसेस केलं तर मात्र त्याचा अर्थ भूमितीमधल्या गणितामधली जी चिन्ह असतात ना त्याला इंडायसेस असं म्हणतात. जिनियसचा अर्थ माहित नाही असं कोणीच नाहीये. ज्याप्रमाणे तसंच्या तसं त्याचं अनेक वचन केलं जाईल, अर्थ लगेच समजतो. हा आपण मगाशी बघितलेला आहे की जिनिया म्हणजे ते बाटलीतलं भूत आहे, ती जेनी आहे. तर हे असे काही नाऊन ज्यांचं सिंग्युलर एकच असतं, प्लुरल मध्ये त्याचे दोन फॉर्म होतात. आता इथे काय बघा, एक वचनामध्येच दोन अर्थ आहेत. फक्त मी महत्वाचे घेतलेले आहेत, बाकी तुम्हाला पुस्तकामध्ये त्यांची अजून लिस्ट मिळेल. आपल्याला जास्त जे महत्वाचं आहे ते फक्त बघायचंय. लाईटचा अर्थ दोन आहे, एक चमक किंवा तेज असं पण म्हणतो, आणि दुसरा लाईटचा अर्थ दिवे आहे हे तुम्हाला माहितीये. मग लाईटचं लाईट्स जर केलं तर मात्र त्याचा अर्थ मात्र एकच राहतो जो तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, आणि ते म्हणजे दिवे. तेच बघा, पीपल म्हणजे लोक पण आहे, आणि पीपलचा दुसरा अर्थ राष्ट्र म्हणून आहे. पण ज्यावेळी त्याचं अनेक वचन केलं जाईल, पीपल्स केलं जाईल, त्यावेळी मात्र त्याचा अर्थ फक्त अनेक राष्ट्र जे असतात ना तसाच होत असतो. हे मात्र कायम लक्षात ठेवा. प्रॅक्टिस तुम्हाला माहिती आहे, प्रॅक्टिसचा अर्थ जसं एखादी वकिलीची प्रॅक्टिस असते, डॉक्टरची प्रॅक्टिस असते, तशी प्रॅक्टिस आहे. आणि एक प्रॅक्टिस म्हणजे सराव आहे. पण ज्या वेळेला अनेक वचन केलं जातं त्यावेळेला मात्र प्रॅक्टिसेस म्हणजे सरावाचं अनेक वचन केलं जातं. म्हणजे अर्थ म्हणजे प्लुरलचा त्याचा फॉर्म एकच आहे, परंतु त्याचे अर्थ मात्र दोन भिन्न होत असतात. पर्टिक्युलरली ह्याच्यावरती प्रश्न येणं मला खूप अवघड वाटतं, कारण काही ते दोन्ही ठिकाणी अर्थ तेच आहेत. त्यामुळे ह्याच्यावरती प्रश्न अजिबात येणार नाहीत. त्यामुळे ह्याचा थोडासा कानाडोळा दुर्लक्ष केलं तरी पण चालू शकेल, परंतु ह्याच्याकडे आणि ह्यांच्याकडे मात्र खास करून लक्ष ठेवा. आता इथे बघा, आपण काय बघितलं, एका नाऊनचे दोन फॉर्म होत आहेत. इकडे असं नाही, एक वचनात पण एकच फॉर्म आहे आणि अनेक वचनात पण एकच फॉर्म आहे, आणि त्याचे अर्थ मात्र दोन भिन्न होत आहेत. कळतंय ना? म्हणजे तुम्हाला हा कलरचा अर्थ रंग आहे माहितीये, ह्या अनेक वचन तसंच झालेलं आहे, पण ह्याचे दोन अर्थ आहेत, रंग पण आहे आणि ध्वज पण आहे. कळलं? मग कुठे काय वापरायचं हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तसंच इफेक्ट म्हणजे परिणाम हे तुम्हाला माहितीये. याचं ज्यावेळी इफेक्ट केलं जाईल त्यावेळी त्याचा अर्थ परिणाम जो आहे मूळचा अर्थ तो बदली होणार नाही, तो तसाच राहणार आहे. कळलं का? पण दुसरा अर्थ जरी तिकडे झाला तरी सुद्धा अजून
म्हणजे एक अर्थ जरी तो झाला तरी दुसरा अर्थ बघा इफेक्टचा काय होतोय, मालमत्ता, स्थावर जी मालमत्ता असते ना ती मालमत्ता असं त्याच्यामध्ये अर्थ होत असतो. सर्कमस्टन्स म्हणजे परिस्थिती, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तसंच सर्कमस्टन्सचा अजून एक अर्थ आहे ना तो खरा म्हटलं तर फॅक्ट म्हणून आहे. कळलं का? फॅक्ट किंवा डिटेल्स ज्याला म्हणतात ना तो फॅक्ट किंवा डिटेल म्हणजे सत्य जे काही फॅक्ट दिसत असतात त्याला सर्कमस्टन्स असं म्हटलं जातं. परंतु अनेक वचनामध्ये गेल्यानंतर त्याचे अर्थ दोन होत असतात. सत्यता पण म्हणजे अनेक फॅक्ट्स किंवा डिटेल्स जे असतात ते घेतले जातात आणि दुसरा अर्थ सर्कमस्टन्सेस म्हणजे आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत ती परिस्थिती, आणि ती नेहमी अनेक वचनातच वापरली पाहिजे. म्हणजे आय एम इन सर्कमस्टन्स असं म्हणून चालणार नाही. आय एम इन सर्कमस्टन्स म्हणजे त्याचा अर्थ होईल मी फॅक्ट मध्ये आहे. कळलं का? म्हणजे आय वॉज ट्रॅप्ड इन सर्कमस्टन्स नाही तर सर्कमस्टान्सेसच म्हटलं पाहिजे. म्हणजे तिथे अनेक वचन झालं ना तरच ते बरोबर असणार आहे की परिस्थितीमध्ये मी अडकलेलो होतो. तसंच बघा क्वार्टर, क्वार्टर म्हणजे तुम्हाला माहिती एक चतुर्थांश, मग असं त्याचं अनेक वचन करताना असे अनेक पाव हिस्से असं त्याचा अर्थ होईल. पण दुसरा अर्थ हा तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, बँक क्वार्टर्स आहेत, LICच्या क्वार्टर्स असतात, बरोबर ना, रेल्वेच्या क्वार्टर्स असतात, तो एक अर्थ आहे. त्यामुळे हा तर खूप कॉमन आहे, जो जास्त कॉमन आहे तो अर्थात परीक्षेला कधी सहसा पडत नाही, परंतु माहित मात्र आपल्याला असलाच पाहिजे आणि तो तुम्हाला माहित पण असतो. हा अतिशय फसवा असा अर्थ आहे. कस्टम म्हणजे प्रथा, हे तर आपल्याला माहिती आहे, परंपरा रूढी ज्या असतात ना आपल्या त्याला कस्टम असं म्हणतात. ह्याचं ज्या वेळेला अनेक वचन केलं जातं त्यावेळेला त्याच्या प्रथा हा अर्थ राहणारच आहे, म्हणजे अनेक प्रथा. परंतु दुसरा जो अर्थ आहे ना तो आयात कर म्हणून आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एअरपोर्टला उतरता ना त्यावेळेला तुमचं जे चेकिंग केलं जातं ते कस्टम्स ऑफिसर करतात, नॉट कस्टम ऑफिसर, तर कस्टम्स ऑफिसर केलं जातात. हा तुम्हाला प्रकार माहिती असला पाहिजे, कारण का याच्यामध्ये करेक्ट इनकरेक्ट मध्ये वाक्य येऊ शकतात. आर्म म्हणजे दोन हात येथे तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना, त्यामुळे त्याचे दोन हात जे आहेत तो तर अर्थ होणारच आहे. पण दुसरा आर्मचा अर्थ, आर्म्स ज्या वेळेला अनेक वचनात करतात तर त्याचा अर्थ शस्त्रास्त्र असा आहे. मॉरल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे नीतितत्व आहे, पण ह्याच मॉरल्सचं अनेक वचन केलं तर नीतितत्व हा तर राहणारच आहे, पण मॉरल्स म्हणजे कंडक्ट, तुमचं आमचं जे बिहेवियर आहे ना ते बिहेवियर म्हणून होतं. हाही प्रश्नपत्रिका हाही पर्टिक्युलरली शब्द जो आहे तो प्रश्न पेपर सेटरचा खूप आवडता शब्द आहे. बाकी हा तर तुम्हाला माहिती आहे त्यामुळे याच्याबद्दल विशेष सांगायची गरज नाही. स्पेक्टॅकल म्हणजे देखावा किंवा दृश्य, पण तेच अनेक वचनामध्ये स्पेक्टॅकल्स केलं तर अनेक देखावे किंवा दृश्य हा तर अर्थ राहणारच आहे. पण त्याच्याबरोबर जो दुसरा अर्थ आहे स्पेक्टॅकल जो आपण घालतो तो चष्मा हाही त्याचा अर्थ आहे. तर मित्रांनो हे अशा प्रकारे अतिशय महत्वाचे असलेले नाउन्सचे प्रकार आहेत. मला तर असं वाटतं की काय नाही 2-3दा वाचलं तरी सहज लक्षात राहू शकतं. त्यामुळे त्या प्रकारे याचा अभ्यास निश्चित करा, कारण ते परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे. एखाद्या मार्काला चुकून प्रश्न आला ना तर उगाच आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून आपले मार्क्स गेले असं होता कामा नये, एवढंच माझी इच्छा आहे. पुढचा भाग बघूया.